नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासला आपण सुरुवात करू. जवळजवळ 50 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, त्यामुळे आपण आपल्या क्लासला सुरुवात करू. बाकीचे पुढे जॉईन होतील. तर काल आपण संविधानात्मक विकास या प्रकरणाला सुरुवात केली, म्हणजे या घटकाला सुरुवात केलेली होती, ज्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा मूळ गाभा जो बघायचा आहे की इंग्रजांनी टप्प्याटप्प्यानं कशा पद्धतीनं कायदे अस्तित्वात आणले आणि त्या कायद्यांच्या मध्ये काय बदल झाले आणि एकंदर स्वातंत्र्यानंतर आपली जी घटना अस्तित्वात आली त्या घटनेला या सगळ्या कायद्यांचा काय फायदा झाला, असा भाग आपल्याला या संविधानात्मक विकासामध्ये किंवा घटनात्मक विकासामध्ये आपल्याला बघायचा. तर याच्यामध्ये काल आपण दोन कायदे बघितलेले आहेत. एक 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आणि 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये एक दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यातली प्रमुख गोष्ट आहे ती म्हणजे कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. हा भाग त्याच्यातला महत्वाचा आहे. 1784ला जो पिट्स इंडिया ऍक्ट अस्तित्वात आला त्याच्यामध्ये मूळ तत्व होतं की 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या, जे काही दोष राहिले, तर ते दोष दूर करून भारतीयांना काही सुधारणा देण्याचा प्रयत्न त्या 1784च्या पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये केलेले आपल्याला दिसतात. ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे ती की गव्हर्नर जनरलला सल्लामसलत करण्यासाठी किंवा त्याला मार्गदर्शन करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली, ज्याला बोर्ड ऑफ कंट्रोल असं म्हणतात, BOC. जे बोर्ड ऑफ कंट्रोल भारतामध्ये इंग्रजांच्या सगळ्या प्रशासन व्यवस्थेला नियंत्रित ठेवण्यासाठी काम करणार होतं. आणि या बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये एक व्यक्ती आहे ज्याला भारत मंत्री असं म्हणतात, जो भारत मंत्री इंग्लंडच्या दरबारात बसून भारतीय प्रशासनाविषयी सूचना करणार होता, निर्णय घेणार होता, किंवा भारत आणि इंग्लंड या दोन सरकारांच्या मध्ये मध्यस्थ म्हणून जो काम करणार होता तो भारत मंत्री. तर त्याची नेमणूक 1784च्या पिट्स इंडिया ऍक्ट नुसार झालेली आपल्याला दिसते. तर असे एक दोन मुद्दे दोन्ही कायद्यामधले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. याच्यानंतर पुढचा भाग आपल्याला जो बघायचा आहे तो चार्टर्ड ऍक्टच्या निमित्ताने. तर आपल्या देशामध्ये 1813 पासून चार्टर ऍक्ट आलेले आहे. तर हे चार्टर ऍक्ट अस्तित्वात असताना दर 20 वर्षांनी एकदा एक चार्टर्ड ऍक्ट अस्तित्वात येणार आहे असं तर तो. मग आता दर 20 वर्षांनीच असं का, तर त्याचं एक तत्व आपल्याला लक्षात घ्यायचं. म्हणजे पहिला कायदा आहे 1813, दुसरा कायदा आहे 1833, तिसरा कायदा आहे 1853. असे तीन कायदे चार्टर्ड ऍक्ट, म्हणजे यांचं सुद्धा नाव चार्टर्ड ऍक्ट म्हणूनच आहे. हे तीन चार्टर्ड ऍक्ट आहे. मग हे दर 20 वर्षांनीच का केलेले आहे, याच्या मागे एक तत्व आहे आणि ते तेवढं तत्व लक्षात ठेवायचं. बाकीचे मुद्दे इतके महत्वाचे नाही आहेत, पण चार्टर्ड ऍक्ट म्हणण्यापाठीमागे किंवा ते अस्तित्वात येण्यापाठीमागे आणि कालावधी सुद्धा बरोबर 20 वर्षाचा. मग याचं नेमकं तत्व काय आहे, तर 1813 साली इंग्लंडच्या पार्लमेंटनं हा कायदा पास केला आणि या कायद्यानुसार असं ठरवण्यात आलं की भारतातल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला इथून पुढे 20 वर्ष व्यापार करण्याची परवानगी राहील. म्हणजे ज्याला आपण लायसन्स नूतनीकरण असं म्हणू थोडक्यात. म्हणजे जसं आता तुम्हाला आणखी 2 वर्षानंतर कळेल की वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल, काढता येईल. आणि ती ड्रायव्हिंग लायसन्स काढल्यानंतर त्याच्यावर एक तारीख दिली जाते की तुमची ड्रायव्हिंग लायसन्स किती दिवसांसाठी व्हॅलिड आहे, किती वर्षांसाठी व्हॅलिड आहे, ती त्याच्यात नोंद असते. मग त्या वर्षी तुम्ही ती रिन्युअल करून घेतली पाहिजे. मग 20 वर्षांसाठी येईल, 25 वर्षांसाठी येईल, ते तुम्हाला आणखी 2 वर्षानंतर समजेल.
नसेल तर घरात आई वडिलांची जर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ती चेक करा, तुम्हाला कळेल की ती ड्रायव्हिंग लायसन्स किती वर्षासाठी व्हॅलिड आहे. तर इथे चार्टर्ड ऍक्टच्या निमित्ताने तेच तत्व आपल्याला दिसतं व्यापार करण्याच्या लायसन्स संदर्भात, की जसं आपण पहिल्या प्रकरणामध्ये मुद्दा बघितला होता की 31 डिसेंबर 1600 मध्ये इंग्लंडच्या राणीनं, एलिझाबेथ राणीनं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारी सनद दिली, म्हणजे भारतात व्यापार करण्याची परवानगी दिली 1600 मध्ये. आणि आपण बघतोय आता 1813 म्हणजे 213 वर्षानंतरचा भाग बघतोय. या 213 वर्षामध्ये जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारी सनद दिली होती त्या सनदीचं नूतनीकरण होत आलेलं आहे, बदल करण्यात आलेले आहे. अधिकारामध्ये, हक्कांमध्ये, उत्पन्नामध्ये या सगळ्या गोष्टी बदलत आलेल्या आहेत. तर याच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी सनदेचं नूतनीकरण पुढे फक्त 20 वर्षांसाठी कायम राहील. त्या 20 वर्षांमध्ये जर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून व्यापारी सनदेचं जर गैरवापर जर केला तर ते सनद रद्द केली जाईल, असे या कायद्यामध्ये तरतूद आहे. म्हणजे 1813 ला पहिला कायदा चार्टर्ड ऍक्ट केल्यानंतर या कायद्यामध्ये पहिली गोष्ट सांगण्यात आली की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पुढच्या 20 वर्षांसाठी भारतात व्यापार करण्याचे अधिकार राहतील. तसं मग परत 1833 ला नूतनीकरण करण्यात आलं, पुन्हा 20 वर्षांची सनद वाढवून देण्यात आली. परत 1853 ला कायदा करण्यात आला आणि परत त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली दिसते. पण याच्यानंतर मात्र अवस्था त्यांची वाईट झाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ती आपल्याला बघायची कशी झाली. तर इथे पहिलं तत्व लक्षात ठेवायचं की चार्टर्ड ऍक्ट दर 20 वर्षांनीच का आलेले आहेत, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापार करण्याचे मुक्त अधिकार 20 वर्षांसाठी कायम ठेवलेले दिसतात. म्हणून हे दर 20 वर्षांनी एकदा चार्टर्ड ऍक्ट अस्तित्वात आणलेले आहे. तर या चार्टर्ड ऍक्ट मधली तत्व पहिल्या 1813च्या चार्टर्ड ऍक्ट मधली तत्व आपल्याला इथे पहिल्यांदा बघायची आणि नंतर मग इतरही जे 2 कायदे आहेत ते आपण बघू. त्याच्यामध्ये पहिला तत्व आहे की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला 1813च्या कायद्यानुसार आणखी 20 वर्ष व्यापार करण्याची परवानगी मिळाली आणि व्यापारासाठी इच्छुक असलेल्या लोकांना सुद्धा लायसन्स देण्याची परवानगी या ठिकाणी मिळालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे इथे पहिलं तत्व आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला 20 वर्षांसाठी व्यापारी परवानगी, हे याच्यातलं पहिलं तत्व आहे जे देणार आहे. पुढच्या 20 वर्षांसाठी व्यापार करण्याची भारतात परवानगी या कायद्यानुसार देण्यात आली. दुसरी गोष्ट, 1813 पासून जर नवीन कोण युरोपमधनं व्यापार करायला येणार असेल, आता 1813 पर्यंत जे जुने व्यापारी होते त्यांना तर 20 वर्षांची परवानगी मिळाली, पण समजा इंग्लंड मधून आणखी कोण नवीन व्यापारी भारतात येणार असतील तर अशा नवीन व्यापारी लोकांना सुद्धा व्यापार करण्याची परवानगी, व्यापार करण्याची लायसन्स देण्याचं तत्व या कालखंडापासून सुरू झालं. त्यामुळे दुसरं तत्व आहे 1813च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार व्यापारी परवाने देण्याचे युग सुरू झाले. जसं सांगायचं झालं तर जर आज आपल्याला बेळगाव मध्ये व्यापार करायचा असेल तर आपल्याला महानगरपालिकेत जाऊन लायसन्स काढावे लागते. जे हॉटेल जरी चालवायचं असेल तरी आपल्याला महानगरपालिकेची जाऊन परवानगी घ्यावी लागते
त्यांच्याकडून परवाना लायसन्स घ्यावी लागते आणि मग आपण आपल्या बेळगाव सिटीमध्ये व्यापार करू शकतो. म्हणजे व्यापार करण्यासाठी आजही आपल्याला लायसन्स लागते, परवाना लागतो. तर हे केव्हापासून सुरू झालं? आपल्या देशामध्ये 1813 पासून. त्यामुळे जुन्या व्यापारी लोकांच्या लायसन्सचं नूतनीकरण आणि नवीन येणाऱ्या व्यापारी लोकांना व्यापार करण्याची परवानगी, व्यापारी परवाने देण्याचं युग या 1813च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. हे या कायद्यातलं दुसरं तत्व. त्यानंतर तिसरं आहे की जे बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आले होते ज्याला संचालक मंडळ असं म्हणतात, तर या बोर्ड ऑफ कंट्रोलचे अधिकार वाढविण्यात आले. याच्यामध्ये काय अधिकार वाढवण्यात आले? तर आपल्या देशामध्ये जर गव्हर्नर जनरल किंवा सरसेनापती निवडायचा असेल तर तो बोर्ड ऑफ कंट्रोलनं निवडायचा. म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणेल, संचालक मंडळ कंपनीचं, कंपनीचं संचालक मंडळ ज्याला बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणतात, बीओसी. या संचालक मंडळाला दोन अधिकार देण्यात आले. एक, गव्हर्नर जनरलची निवड करणे आणि सरसेनापतीची निवड करणे, असे दोन अधिकार देण्यात आले. आता गव्हर्नर जनरल जो बंगालचा आपल्या देशाचा प्रमुख गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जात होता, तर या गव्हर्नर जनरलची निवड करण्याचा अधिकार संचालक मंडळाला देण्यात आला आणि लष्कराचा प्रमुख ज्याला सरसेनापती असं म्हणतात, तर या लष्कराचा प्रमुख सरसेनापती याची निवड करण्याचा अधिकार सुद्धा संचालक मंडळाचा अधिकार होता. म्हणजे जसं आपण 1784च्या ऍक्ट मध्ये काय बघितलं, हे संचालक मंडळ याला सल्ला देण्यासाठी स्थापन करण्यात आले. गव्हर्नर जनरलला यांनी सल्ला द्यावा, म्हणजे गव्हर्नर जनरल व्यवस्थित कारभार करतो की नाही, व्यवस्थित निर्णय घेतो की नाही, किंवा गव्हर्नर जनरलला निर्णय घ्यायला यांनी मदत करायची. पण 1813च्या कायद्यानुसार यांच्या अधिकारात परत बदल झाला. काय बदल झाला की या संचालक मंडळानं यांची निवड करायची, जे आपल्या देशातले दोन प्रमुख अधिकारी आहेत. तर या दोन प्रमुख अधिकाऱ्यांची निवड करणे, त्यांची नेमणूक करणे याचा अधिकार यांच्याकडे देण्यात आला. इंग्लंडच्या पार्लमेंटकडे अधिकार राहिला नाही. म्हणजे इथे भारतामध्ये सर्वाधिकार दिलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर चौथी गोष्ट आहे, भारतात ख्रिस्ती मिशनऱ्यांना परवानगी देण्यात आली. यांना परवानगी देण्यात आली. आता ख्रिस्ती मिशनरीज म्हणजे कोण? तर 1453 जे कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाला, आपण पहिल्या प्रकरणामध्ये बघितलं. जो कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव होण्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक, व्यापारी आणि व्यापाऱ्यांच्या बरोबर येत असलेले ख्रिस्ती मिशनरी. या ख्रिस्ती मिशनऱ्यांचं एक तत्व होतं, इंग्रजी शिक्षणाचा प्रचार प्रसार करायचा आणि ख्रिश्चन धर्माचाही प्रचार प्रसार करायचा. मग ख्रिस्ती मिशनरी हे 9वीला तुम्ही शिकलेला खरं की भारतात ज्यावेळी ख्रिस्ती मिशनरी आल्या त्यावेळी त्यांनी काय केलं, आपल्या देशातील दीनदुबळ्यांना किंवा दलितांना, मागासलेल्या लोकांना यांनी गाठलं, त्यांना सेवा देण्याचा, सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केला आणि त्या दीनदुबळ्या, दलित, मागासलेल्या लोकांना ख्रिस्ती मिशनऱ्यांनी परावलंबी बनवलं आणि त्या परावलंबी लोकांना पुढे नंतर त्यांच्यामध्ये ख्रिश्चन धर्माचा अंगीकार करायला जबरदस्ती केली. हे ख्रिस्ती मिशनरी यांच्याकडे दोन कामं होती.
एक धर्माचा प्रचार करायचा आणि इंग्रजी शिक्षण देण्याचा यांना अधिकार होता. आणि जे आपण परवा दिवशी बघितलं, आधुनिक शिक्षण पद्धतीचा परिणाम जो कधी सुरू झाला, 1835 पासून. आपल्या देशामध्ये 1835 पासून विल्यम बेंटिंग यानं इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली. ती कुणाला घेऊन केली? यांना घेऊन केली. पण या कधी आल्या? 1813च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार भारतामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांना येण्यासाठी परवानगी देण्यात आली किंवा त्यांचा प्रवेश अधिकृत मानण्यात आला. त्यामुळे या ठिकाणी आपल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या बाबतीतले तत्व बघायला मिळेल. त्यानंतर पाचवी गोष्ट आहे की ख्रिस्ती धर्माचा आणि इंग्रजी शिक्षणाचा विस्तार होण्यास या कायद्यानुसार सुरुवात झालेली आपल्याला दिसते. पण ते तत्व सगळं इथे आहे, कारण ख्रिस्ती मिशनरी ज्या आल्या त्याच्याबरोबरच इंग्रजी शिक्षणाचा आणि ख्रिश्चन धर्माचा प्रचार विस्तार व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. तर असं थोडक्यात 1813च्या कायद्यातली ही तत्व आहे, अतिशय महत्वाची. कारण तिन्ही चार्टर्ड ऍक्ट महत्वाचे. ज्या चार्टर्ड ऍक्ट मुळे भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकार वाढले आणि त्यांचे अधिकार वाढले म्हणूनच आपल्या देशामध्ये 1857चं बंड झालं. जर या चार्टर्ड ऍक्ट नुसार भारतातले ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकार वाढले नसते तर यदा कदाचित आपल्या देशामध्ये 1857चं बंड झालं नसतं. त्यामुळे 1857चं बंड होण्यासाठी काही अंशी या ठिकाणी हे चार्टर्ड ऍक्टच महत्वाचे ठरलेले आपल्याला दिसतात. कारण या चार्टर्ड ऍक्ट मुळे आपल्या देशातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकार मोठ्या प्रमाणावर वाढले, प्रशासकीय अधिकार त्यांना मोठ्या प्रमाणावर देण्यात आले, व्यापारी अधिकार देण्यात आले, आर्थिक अधिकार देण्यात आले, राजकीय अधिकार देण्यात आले, ज्यामुळेच या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आपल्या मनाला वाटेल त्या पद्धतीनं त्यांनी कारभार केले. आता कंपनी म्हणण्यापेक्षा गव्हर्नर जनरल, त्यामुळे इथून पुढे आलेले गव्हर्नर जनरल हे अतिशय महत्वाकांक्षी, इंग्रजी सत्तेचा विस्तार करणारे गव्हर्नर जनरल म्हणून ओळखले जातात. ज्याच्यामध्येच काय म्हणतो की तैनाती फौज पद्धतीचा कठोर अंमल सुरू झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर दत्तक वारस नामंजूर धोरणाचा अंमल सुरू झाला. तर या सगळ्या गोष्टी इथून पुढे कठोरपणे राबवायला गव्हर्नर जनरलनी सुरुवात केली आणि याच्याचमुळे आपल्या देशामध्ये अखंड भारतात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. आणि तो सगळा कालखंड जर बघितला तर 1813 ते 1853 हाच कालखंड आपल्याला दिसतो की या 40 वर्षामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं अखंड हिंदुस्थान जिंकून घेतलेला आहे. आणि या अखंड हिंदुस्थानामध्ये आपल्या ब्रिटिश सत्तेचा एक हाती कारभार सुरू झाला. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीयांचं शोषण इंग्रजांनी केलं आणि त्याच शोषणा विरोधात 1857 मध्ये त्यांचा बंड झालेला आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात बंड होण्यासाठी हे कारण कारणीभूत ठरलेलं आपल्याला दिसतं. तर पुढचा 1833चा चार्टर्ड ऍक्ट आपण बघू की याच्यामध्ये काय तत्व सांगितलेली आहे. तर पहिलं तत्व की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पुन्हा 20 वर्ष भारतामध्ये व्यापार करण्याची अनुमती या कायद्यानुसार देण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी सनदेचं नूतनीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरं तत्व अतिशय महत्वाचं की इथे बंगालचा गव्हर्नर हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. हे तत्व अतिशय महत्वाचं आहे. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार मुंबई, मद्रास आणि बंगाल
या 3 प्रेसिडेन्सींवर ज्याचे अधिकार होते तो बंगालचा गव्हर्नर 1833च्या कायद्यानुसार अखंड भारताचा गव्हर्नर जनरल बनला. त्यामुळे हे तत्व लक्षात ठेवायचं. आणि एका मार्कांसाठी तुम्हाला विचारलं जातं की बंगालच्या गव्हर्नरचे अधिकार कोणत्या कायद्यानुसार वाढले, तर ते 1833च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार वाढलेले. कारण नुसताच हा गव्हर्नर बंगालचा गव्हर्नर राहिला नाही, अखंड हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल बनला. त्यामुळे इथून पुढे आपल्या देशात एक हाती कारभार गव्हर्नर जनरलचा चाललेला आपल्याला दिसतो, ज्याच्यामुळे आपल्या देशातील प्रशासकीय धोरण, निर्णय, अधिकार सगळे बदललेले दिसतात. त्यामुळे हे तत्व अतिशय महत्वाचं आहे की 1833च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरचे अधिकार वाढवण्यात आले आणि त्याला भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आले. पुढे दुसरं तत्व याच्यामध्ये देण्यात आलं की जो भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आला, या गव्हर्नर जनरलने भारतातील व्यापारावर नियंत्रण ठेवायचं, देखरेख ठेवायची आणि सल्ला द्यायचा. म्हणजे भारताचा गव्हर्नर जनरलने व्यापार पाहायचा, त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं, देखरेख करायची आणि व्यापाराला सल्ला द्यायचा. अशी तत्व या ठिकाणी स्वीकारणार. म्हणजे भारताच्या गव्हर्नर जनरलचे अधिकार वाढवण्यात आले. कारण नुसतं राजकीय अधिकार नाही, तर संपूर्ण व्यापारी अधिकार सुद्धा गव्हर्नर जनरलच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले. त्यामुळे व्यापारावर नियंत्रण ठेवायचं, व्यापारावर देखरेख ठेवायची, त्याच्याच बरोबर व्यापारी लोकांना सल्ला देण्याचा अधिकार सुद्धा या ठिकाणी गव्हर्नर जनरलला देण्यात आला. त्यामुळे या ठिकाणी गव्हर्नर जनरलचे अधिकार आणखी वाढवलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर बंगाल जे इंग्रजांचं मूळ व्यापारी केंद्र किंवा सत्ता केंद्र होतं, तर या बंगालच्या केंद्र सरकारला भारतात युद्ध, तह किंवा शांतता करण्याचे अधिकार देण्यात आले. त्यामुळे इथे तिसरं तत्व अतिशय महत्वाचं आहे की इंग्रजांच्या केंद्र सरकारला, जे कलकत्त्यातून चालायचं, या केंद्र सरकारला भारतात युद्ध, तह किंवा शांतता प्रस्थापित करण्याचा अधिकार देण्यात आला. खरं तर हा विपर्यास मानावा लागेल, कारण आपण कालखंड बघतोय 1833 आणि याच्या अगोदर 1746 ला इंग्रजांनी फ्रेंचांच्या बरोबर संघर्ष सुरू केलेला आहे. 1757 ला प्लासीची लढाई झालेली आहे. 1763 ला बक्सारची लढाई झालेली आहे. त्यानंतर 1799 ला त्यांनी टिपू सुलतानाचा पूर्ण पराभव केलेला आहे. 1818 ला मराठ्यांचा पूर्ण पराभव केलेला आहे. आणि 1833 ला काय सांगतात की बंगालच्या गव्हर्नर आपल्या केंद्र सरकारला काय करायचा अधिकार राहील, युद्ध करण्याचा अधिकार राहील. मग याच्या अगोदर यांनी काय केलं, हा प्रश्न आहे. जर तुम्ही 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार बंगालच्या सरकारला तुम्ही भारतामध्ये युद्ध करण्याचा अधिकार देणार असाल, तर मग त्याच्या अगोदरची युद्ध मनमानी झाली नाही झाली, ती इंग्लंडच्या पार्लमेंटच्या आदेशानुसारच झालेली. पण इथे बदल काय झाला, तर ही जी लढाई झाली ती सगळी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं स्वतःहून केलेली दिसतात. जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जे गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय होते, यांनी भारतामध्ये स्वतःचा राजकीय विस्तार करताना पण या कायद्यानुसार कायदेशीर परवानगी देण्यात आली इंग्लंडच्या सरकारची, की तुम्हाला भारतामध्ये युद्ध करायला अनुमती आहे, तुम्ही युद्ध करू शकता.
पूर्ण पाठिंबा. याच्या अगोदर ही जी लढाई झालेल्या आहेत या सगळ्या लढाया ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं स्वतःच्या हिमतीवर केलेल्या आपल्याला दिसतात. पण 1833च्या कायद्यानुसार इंग्लंडच्या सरकारनंच या ठिकाणी अनुमती दिलेली आपल्याला दिसते. अर्थात बंगालचं सरकार युद्ध लढू शकतं, तह करू शकतं, शांतता प्रस्थापित करू शकतं. आणि म्हणून याच्यानंतर आलेला लॉर्ड डलहौसी यानं आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर इंग्रजी साम्राज्य विस्तारासाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात, ज्या प्रयत्नांमुळे एक हाती कारभार इंग्रजांचा प्रस्थापित झालेला दिसतो. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं तत्व आहे. त्यानंतर चौथं तत्व आहे अतिशय महत्वाचं. भारतात या कायद्यानुसार धर्म, जात व वर्ण यावर बंदी घालण्यात आली. म्हणजे काय? भारतामध्ये धार्मिक भेद करायचा नाही. हे इंग्रजांनी कधी सांगितलंय? 1813ला. पण पुढे आपल्याला बघायला मिळेल की ज्याच्यामध्ये साल जर घ्यायचा असेल तर 1905 हे साल आपल्याला बघता येईल की 1905 साली इंग्रजांनीच भारतातल्या हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडलेली दिसते. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पासून हिंदू वेगळे झाले, मुस्लिम वेगळे झाले. हे इंग्रजांनी केले. आणि 1833च्या कायद्यामध्ये इंग्रजच काय सांगतात की भारतामध्ये धार्मिक भेदाभेद केला जाणार नाही. आणि तसं जर कोण करत असेल तर या कायद्यानुसार त्याच्यावर बंदी घालण्यात येईल. हे तत्व. दुसरं, भारतामध्ये असंख्य जाती आहेत, पोटजाती आहेत, ज्याच्यामुळे उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ अशी तत्व आलेली आहेत. म्हणजे कुठल्या जाती श्रेष्ठ मानल्या जातात तर कुठल्या जाती कनिष्ठ मानल्या जातात. तर 1833च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार या ठिकाणी भारतामध्ये जातीय भेदाभेदाला सुद्धा आळा घालण्यात आला, त्याला बंदी घालण्यात आली. त्यामुळे इथे या कायद्यानुसार जातीवर सुद्धा बंदी घालण्यात आली, म्हणजे जातीय भेदाभेद टाळला जातो. पण आज आपण 2021 सालामध्ये आहोत. इंग्रजांनी 1833च्या कायद्यानुसार भारतातील जाती व्यवस्थेवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला. पण आजही 2021 मध्ये आपल्या देशामध्ये जातीय तेढ आहे, त्याच्यामध्ये भेदाभेद आपल्याला दिसतोच. त्यामुळे जरी झालं असलं तरी प्रत्यक्षात ती अंमलबजावणी झालेली नाही. तसंच वर्णभेद म्हणजे मानवाच्या कातडीच्या रंगावरून केला जाणारा भेदाभेद, याला म्हणतात वर्णभेद. म्हणजे गोरा आणि काळा हा जो मानवाच्या कातडीचा रंग आहे, तर या गोऱ्या आणि काळ्या रंगावरून जो भेदाभेद केला जातो याला वर्णभेद म्हणतात. आणि या वर्णभेदाला सुद्धा 1833च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे हेही तत्व आपल्याला इथे दिसतं की या 1833च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार भारतामध्ये धर्म, जात आणि वर्ण याच्यावर बंदी घातलेली आहे. त्यामुळे हे चौथं तत्व ही अतिशय महत्त्वाचं. त्यानंतर पाचवं तत्व, गव्हर्नर जनरलच्या सल्लागार मंडळामध्ये एका कायदे पंडिताची नेमणूक करण्यात आली. हे तत्व अतिशय महत्वाचं आहे, कारण गव्हर्नर जनरलला भारतामध्ये राजकीय अधिकार, आर्थिक अधिकार, प्रशासकीय अधिकार देण्यात आले. पण गव्हर्नर जनरल काय सर्वेसर्वा झाला म्हणून सगळ्याच गोष्टींचं ज्ञान गव्हर्नर जनरलला असेल असं नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये त्याला काही गोष्टींचं अज्ञान असणार, आणि त्यात तर कायद्यांच्या बाबतीत. त्यामुळे एका अशा व्यक्तीची निवड गव्हर्नर जनरलच्या सल्लागार मंडळात करायची की जो सदस्य गव्हर्नर जनरलला न्यायनिवाडा करताना, प्रशासकीय धोरण राबवताना व्यवस्थित कायद्यांचा अभ्यास करून सांगेल की कोणता कायदा अस्तित्वात आणला जात असताना काय होईल आणि तुम्ही त्या कायद्यांची अंमलबजावणी करताना कशा पद्धतीने निर्णय घेतले पाहिजेत. त्यामुळे
गव्हर्नर जनरलच्या सल्लागार मंडळामध्ये एका कायदे पंडिताची नेमणूक करण्यात आली, जो कायदे विषयक किंवा न्यायदान व्यवस्थे विषयक सल्ला देऊ शकेल. हेही तत्व अतिशय महत्वाचं. त्यानंतर पुढचं तत्व आहे, ब्रिटिश कंपन्यांना भारताशी व्यापारी संबंध ठेवण्याची मुभा देण्यात आली. म्हणजे काय? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जशी होती अशाच अनेक कंपन्या इंग्लंडच्या भारतामध्ये आल्या व्यापार करण्यासाठी. कारण याच्या अगोदरचा कायदा जो मी तुम्हाला सांगितला 1813चा, त्या कायद्यामध्ये दुसरं तत्व काय होतं की जुने व्यापारी जे भारतामध्ये व्यापार करतात त्यांना पुढे परत 20 वर्षासाठी लायसन्स दिली जाईल, पण नवीन जर कोण इंग्लंडवरून भारतामध्ये येणार असेल व्यापार करायला तर त्यांनाही परवानगी देण्यात व्यापार करण्याची. त्यामुळे नवीन व्यापारी लोकांना देण्यात आलेली परवानगी इथे परत बदलली. काय बदल करण्यात आला की ज्या कंपन्या म्हणजे जशा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती अशा आणखी काही जर व्यापारी कंपन्या भारतामध्ये येऊन व्यापार करणार असतील तर त्या व्यापारी कंपन्यांना भारतीय व्यापारी कंपन्यांशी संबंध दृढ करण्याचे अधिकार देण्यात आले. म्हणजे हा व्यापारी अधिकार आहे, जिथे जितका होता होईल तेवढा व्यापार वाढविण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि या व्यापाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भारतीय लोकांचं शोषण इंग्रजांनी केलेलं होतं. कारण जे भारतीय लोक किंवा आपले ब्रिटिश लोक भारतामध्ये आले ते का नुसतं व्यापार करण्यासाठी आले नाही, व्यापाराबरोबर त्यांनी मोठ्या प्रमाणावर भारतीयांची छळवणूक पिळवणूक केलेली आपल्याला दिसते. जसं या व्यापारी लोकांनी भारतातील उद्योगधंदे कसे बंद पडतील यासाठी प्रयत्न केला किंवा भारतातले कुटीर उद्योग कसे बंद पडतील यासाठी प्रयत्न केला, ज्याच्या माध्यमातून भारतात पिकवला जाणारा सगळा कच्चा माल आपल्याला इंग्लंडला कसा नेता येऊ शकेल आणि इंग्लंडमध्ये यंत्रावर तयार केला जाणारा पक्का माल भारतात आणून कसा विकता येऊ शकेल यासाठी सडेतोड प्रयत्न ब्रिटिश कंपन्यांनी केलेले आहेत. आणि म्हणून 1833 नंतर भारत आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे परावलंबी झालेला दिसतो. जिथे ब्रिटिश कंपन्यांना भारतात व्यापार करण्याची परवानगी दिली, या कंपन्यांनी सगळे उद्योगधंदे बंद पाडले, कुटीर उद्योग बंद पडले. त्यामुळे असंख्य कारागीर कामगार बेकार झाले, ज्यांना 2 वेळचं अन्न मिळणं मुश्किल झालं. शेतकरी जो काही कच्चा माल पिकवायचे त्या कच्च्या मालाला कवडी मोलानं विकत घेतलं जायचं. त्यामुळे असंख्य आर्थिक शोषण आपल्या भारतीयांचं इंग्रजांनी केलं आणि याच शोषणावर पुढे जाऊन दादाभाई नौरोजींनी अभ्यास केलेला आहे आणि आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडलेला आहे. तोही आपल्याला पुढच्या प्रकरणामध्ये बघायचाच आहे. तर अशा गोष्टी इथे झालेल्या आपल्याला दिसून येतात की ज्या गोष्टी या 1833च्या कायद्यानुसार मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये राबवण्यात आल्या आणि त्यामुळे पुढे पूर्णपणे भारत हा इंग्रजांच्या अधीन किंवा परावलंबी झालेला आपल्याला दिसतो, ज्याच्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या अनेक बदल भारतात झाले, भारतीयांचं शोषण वाढलं आणि त्या शोषणाच्या विरोधात 1857 साली भारतीय लोकांनी बंड केलेला आपल्याला दिसून येईल. तर असा हा 1833चा कायदा. याच्यानंतर तिसरा कायदा आहे 1853चा चार्टर्ड ऍक्ट. पण 1853चा चार्टर्ड ऍक्ट तुमच्या अभ्यासक्रमामध्ये नाही, तो वगळण्यात आले. त्यामुळे त्या कायद्यात सुद्धा काही गोष्टी महत्वाच्या होत्या, पण आता तो अभ्यासक्रमामध्ये नाहीये, त्यामुळे आपण तो बघण्याची गरज नाहीये खरं तर. पण 1853च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे तत्व नाही आहेत, पण थोडक्यात मी सांगतो की 1853च्या चार्टर्ड ऍक्ट मध्ये काय करण्यात आलं. तर पुन्हा एकदा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला 20 वर्षांसाठी व्यापारी परवानगी देण्यात आली, गव्हर्नर जनरलचे अधिकार वाढवण्यात आले आणि 1853 पर्यंत आपल्या देशामध्ये एक हाती इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती.
याला कारण होतं हे तिसरं तत्व की भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला किंवा ब्रिटिश लोकांना युद्ध, तह किंवा शांतता करार करण्याचा अधिकार देण्यात आला होता, ज्याच्यामुळे पुढे जाऊन शिखांचा इंग्रजांनी पराभव केला आणि दिल्ली काबीज केलेली आपल्याला दिसते. त्यामुळे इथे 1853 पर्यंत आपल्या देशामध्ये पूर्णपणे सर्वाधिकार इंग्रजांकडे आला. गव्हर्नर जनरल हा सर्वेसर्वा बनला आणि मग गव्हर्नर जनरल आणि भारत मंत्री या दोघांनी मग भारतातला कारभार आपल्या हातात घेतलेला आपल्याला दिसतो. इथे कायदे पंडितांनं पुढे कायदेविषयक सल्लामसलत देण्याचा प्रयत्न केला आणि मग भारतामध्ये कायदे मंडळ स्थापन व्हायला सुरुवात झाली, ज्याच्यामध्ये प्रांतीय कायदे मंडळ वेगळं, केंद्रीय कायदे मंडळ वेगळं अशी कायदे मंडळ अस्तित्वात आली. आणि या कायदे मंडळामध्ये मग पुढे जाऊन 1858 नंतर काही अंशी भारतीयांना या कायदे मंडळामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर 1853च्या कायद्यानुसारच आपल्या देशामध्ये उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ स्थापनेची परवानगी देण्यात आली आणि म्हणून 1854 साली मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी 3 विद्यापीठ स्थापन झाली. ज्या 3 विद्यापीठांचा चांगला परिणाम भारतामध्ये झाला की उच्च शिक्षणाची द्वारं भारतीयांसाठी खुली झालेली आपल्याला दिसतात. त्याच्या अगोदरच मग प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सुद्धा सुरू झालं होतं, कारण 1853च्या अगोदरचा कालखंड जर घ्यायचा असेल तर 1848 हे साल आहे की 1848 साली पुण्यामध्ये आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिली मुलींसाठी शाळा सुरू केलेली दिसते, ज्याच्यामुळे मुलींच्या शिक्षणाची सुद्धा सोय भारतामध्ये सुरू झाली आणि 1853ला उच्च शिक्षणासाठी विद्यापीठांची सुद्धा स्थापना करण्याची अनुमती दिलेली दिसते. 1853च्याच कालखंडामध्ये चार्ल्स वूड यानं शिक्षण विषयक खलिता मांडला. त्यामुळे 1853च्याच कायद्यामध्ये भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये सुव्यवस्था आणण्यासाठी म्हणून सार्वजनिक शिक्षण विभागाची स्थापना करण्यात आली आणि या सार्वजनिक शिक्षण विभागाकडे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची तरतूद करण्यात आली की शाळांना अनुदान देणं असेल किंवा शाळा सुरू करणं असेल याचे सर्वाधिकार सुद्धा आपल्या त्या सार्वजनिक शिक्षण विभागाकडे देण्यात आले. त्यामुळे असंख्य सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदल 1853च्या कायद्यानुसार झालेले आहेत. पण आपल्या 10वीच्या पुस्तकामध्ये 1853चा कायदा दिलेला नाहीये, त्यामुळे आपण तेवढ्या खोलात 1853च्या कायद्याबद्दल जायची गरज नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की भारतामध्ये 3 चार्टर्ड ऍक्ट आलेले आहेत, 1813, 1833 आणि 1853, की ज्या तिन्ही चार्टर्ड ऍक्ट मुळे भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अधिकार वाढवण्यात आलेले दिसतात. गव्हर्नर जनरलचे अधिकार वाढवण्यात आले. त्यामुळे गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला की ज्याच्यामुळे एक हाती कारभार गव्हर्नर जनरलनं घेतला. पण नुसता एक हाती कारभार नाही तर दिल्लीचं तख्त जिंकून अखंड हिंदुस्थानावर इंग्रजांची सत्ता आपल्या या गव्हर्नर जनरलनं प्रस्थापित केलेले आपल्याला दिसून येते. त्यामुळे अनेक बदल या चार्टर्ड ऍक्ट मुळे झाले. पण सगळ्यात मोठा बदल जर कुठला झाला असेल तर 1857चं बंड होण्यासाठी हे चार्टर्ड ऍक्ट काही अंशी अप्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरलेले दिसतात. कारण याच चार्टर्ड ऍक्ट मुळे ब्रिटिश गव्हर्नर असेल, व्यापारी लोक असतील, पोलीस असतील, या सगळ्यांनी भारतीयांचं शोषण केलं. व्यापारी लोकांनी तर आर्थिक लुबाडणूकच केली आणि म्हणून आपल्या देशामध्ये 1857चं बंड झालेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे 1857च्या बंडानंतर आपल्या देशातील संपूर्ण कायदे व्यवस्था बदललेली आहे. प्रशासकीय धोरण सुद्धा बदलली. त्यामुळे 1858चा, आता खर तर 1853चा कायदा झाल्यानंतर पुढे 20 वर्षांनी व्हायला पाहिजे होतं, म्हणजे 73 साली, पण झाला लगेच 5 वर्षात 1858. आणि नुसतं 1858ला झाला नाही तर 1858ला झाला, 1861ला झाला, 1892ला परत कायदा झाला, त्यानंतर 1909, 1919, 1935 आणि पुढे 1947 असे पुढे ते कायदे झालेले आहेत. तर 1833 नंतर 1853चा कायदा दिलेला नाहीये. आपल्याला कायदा बघायचा 1858चा, 53चा काढलेला आहे. पुढे 1861ला झाला, त्यानंतर 1892ला झालेला आहे, त्यानंतर 1909,
1919, 1935 आणि 1947 असे इंग्रजांनी कायदे केलेले आहेत. पण याच्यातला हा कायदा आपल्याला बघायचा, त्यानंतर हा कायदा बघायचा. एवढे 3 कायदे इथून पुढे आपल्याला बघायचे आहेत. काही अंशी हे 2 कायदे दिलेले आहेत, पण थोडक्यात आपल्याला बघायचे, कारण या 2 कायद्यांचं एवढं महत्व नाहीये. हा कायदा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 1909 चा कायदा महत्वाचा आहे आणि 1919 आणि 1935 हे कायदे महत्वाचे आहेत. तर आपण हे सगळे कायदे उद्यापासूनच्या क्लासला आपण ते बघू. तर रोज आपल्याला 2 कायदे समजावून घ्यायचे, पडताळून बघायचे की त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत, काय दोष आहेत आणि कशा पद्धतीने ते कायदे आपल्या देशामध्ये अस्तित्वात आलेले आपल्याला दिसतात. तर आपण रोज 2-2 कायद्यांच्या अनुषंगाने पुढे जाऊ आणि ते कायदे समजावून घेण्याचा प्रयत्न करू. तर काल आपण 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट आणि 1784 चा पिट्स इंडिया ऍक्ट हे 2 कायदे बघितलेले आहेत. आज आपल्याला 1813 चा आणि 1833 चा असे 2 चार्टर्ड ऍक्ट आपण पडताळून बघितलेले आहेत. उद्याच्या तासाला आपण 1858 चा आणि 1861 चा हे 2 कायदे बघू. पण 1861 चा कायदा नॉमिनल आहे, त्याच्यामध्ये काही तत्व नाहीये. त्याच्याबरोबर आपण 1892 चाही काही अंशी कायदा बघण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर मग 1909 आणि 1919 हे 2 कायदे बघू. आणखी 3 दिवस आपल्याला हे प्रकरण बघावं लागेल, त्यानंतर आपले हे प्रकरण संपेल. तर काही कायदे महत्वाचे आहेत. तर काल तुम्हाला मी नोट्स दिले नव्हते, तर आज या 4ही कायद्यांचे नोट्स तुम्हाला मी आज देईन. तर ते नोट्स लिहा. काही शंका असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सूचना टाकू शकता. आपण पुन्हा पुन्हा या कायद्यांवरती चर्चा करायची आहे, कायदे समजावून घ्यायचे आहेत, कारण कायदे पुढे आपल्या बोर्ड परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. तर काही शंका असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सूचना टाका, आपण त्याच्यावर चर्चा करू. तर इथे आजचा हा ऑनलाईन क्लास संपलेला आहे. तर उद्याचा ऑनलाईन क्लास सुद्धा 10 वाजता घेतला जाईल. तर आपण आजचा इथे क्लास थांबवतोय. धन्यवाद.